केंद्र सरकारच्या 29 डिसेंबर 2016च्या आदेशानुसार रिक्षा, टॅक्सी, व्हॅन जे काही परवानाधारक वाहनं आहेत या वाहनांना प्रतिदिन 50 रुपये पासिंगकरता विलंब शुल्क आकारला जात आहे। या विलंब शुल्काच्या विरोधात आम्ही गेले 1.5 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं, वेगवेगळी ठिकाणी निवेदनं शासन प्रशासन यांना देत आलो आहोत, परंतु शासनाला आमच्या या प्रश्नाची काही गांभीर्य असताना दिसत नाही। म्हणून आम्ही काल रात्री 12 वाजल्यापासून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन या सर्व वाहनांचा जिल्हा बंद पुकारलेला आहे। या संपामध्ये जवळपास 8,500 ते 9,000 रिक्षा आणि टॅक्सी, व्हॅन एवढी वाहनं यात सहभागी घेतलेले आहेत। आणि आम्ही आज आता 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं जागा सोडणार नाही अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे। या संपामध्ये आणि या आंदोलनामध्ये जवळपास जिल्ह्यातल्या 18 संघटना सहभागी आहेत। या 18 संघटनेची मिळून ताकद आहे। जर आम्हाला या ठिय्या आंदोलनात जर न्याय मिळाला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्रता वाढवण्यात येईल आंदोलनाची, एवढी आम्ही शासनाला इशारा देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।